प्रत्येक 12 वर्षाने खरं तर कुंभमेळा हा भरत असतो आणि आता जगातला सर्वात मोठा महोत्सव अर्थातच कुंभमेळ्याला सुरुवात झालेली आहे। कसा हा सोहळा असणार आहे, नेमकी काय या संदर्भातली अपडेट आहे, जाणून घेऊयात पुढे। महाकुंभ आणि हा महाकुंभ मेळा अर्थातच जगातला सर्वात मोठा मेळा। या महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे। पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान सुद्धा पार पडतंय। आजपासून तब्बल पुढचे 45 दिवस प्रयागराज या ठिकाणी भक्तांचा महासागर असणार आहे। तर 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता सुद्धा होणार असल्याचं कळतंय। तर दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत। महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे। यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यामध्ये श्रद्धेची उडी घेतील असा अंदाज सध्या तरी बांधला जातोय। कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो आणि या आधीचा कुंभमेळा 2013 या साली झालेला होता आणि आपण पाहतोय आता प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर आता 2027 मध्ये थेट नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे। तर महापर्व खरं तर आजच्या या कुंभमेळ्याला म्हटलं जातं आणि या महापर्वाच्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे। संपूर्ण देशभरातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पहिलं जे स्नान असतं पवित्र अशा नदीच्या पात्रामध्ये हे स्नान केलं जात असतं आणि पहिलं स्नान करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी भाविकांची झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर प्रयागराजमध्ये आजपासून या कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे। या संदर्भातल्या आणखी काही अपडेट्स आहेत, जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होती आहे आणि या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून साधू संत या ठिकाणी दाखल झाले। दर 12 वर्षांनी एकदा महाकुंभ मेळा आयोजित होत असतो। महाशिवरात्रीला म्हणजे 26 फेब्रुवारीला हा महाकुंभ मेळा जो आहे तो संपणार आहे। दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत। महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराज या ठिकाणी दाखल झाल्या। तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेटही दिली। त्यांच्याबरोबर स्वामी कैलाश नंदगिरी महाराज हे उपस्थित राहिले। त्यांनी लॉरेन यांना कमला असं नावही दिलेलं आहे। या महाकुंभ मेळा दरम्यान 2025 दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एनडीआरएफने वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केल्या। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली असल्याचं सुद्धा या ठिकाणी बघायला मिळत आहे।